शेतकऱ्याकडे अचानक आले लाखो रुपये। असे त्याने नेमके काय केले? एवढा पैसा अचानक गरीब शेतकऱ्याकडे कसा आला? नेमकं काय घडलं? 500-500च्या नोटा त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशा आल्या आणि पोलिसांनी त्याला अटक का केली? सविस्तर पाहू। आजची ही घटना साधी दिसणाऱ्या एका गावातली, पण त्या साधेपणामागे काहीतरी भयंकर साखळी दडलेली होती। महागाव तालुक्यातील नागरवाडी हे गाव वेळ अलीकडील एक सकाळ। एक शेतकरी जो रोज आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असायचा, बैलाला पिण्याचे पाणी देणे असो वा खेताचे पाणी जोपासायचे असो, हे त्याचे दररोजचे ठरलेले काम। पण त्या दिवशी अचानक तो गावात जाऊन लोकांशी असं काही बोलू लागला की लोक हादरले। गावातील लोक डोक्याला हात लावू लागले। गरीब शेतकऱ्याचे असे बोलणे ऐकून कोणाच्याही डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता। हे शक्यच कसं? असं होऊच शकत नाही। एवढा गरीब शेतकरी असं कसं बोलू शकतो? गावकऱ्यांना मात्र प्रश्न पडला। तो शेतकरी गावात गेल्यानंतर सर्व मित्र ओळखीच्या लोकांना सांगत सुटला की पुढील 5 ते 10 दिवसात त्याच्याकडे लाखो रुपये येणार आहेत। बेमाप पैसा त्याच्याकडे येणार आहे। त्याची उदारी असणाऱ्या लोकांना तो ठणकावून सांगत होता की मी तुम्हाला पुढील 5 दिवसांनी दुप्पट पैसे देणार। हा गरीब शेतकरी असं बोलू लागल्याने लोकांना यावर सुरुवातीला विश्वास बसेनासा झाला, पण शेतकरी सुशिक्षित व शिकलेला असल्याने काहींना यावर शंका आली। काहीतरी संशयास्पद होणार असल्याची शंका त्यांच्या मनात उमटली। तो शेतकरी गावात भेटेल त्याला सांगत होता, मी काहीच दिवसात श्रीमंत होणार आहे, माझं गरिबीचं आयुष्य कायमचं निघून जाणार आहे। त्याच्या या अचानक बदललेल्या कृत्याची गावातील एकाने पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी त्या शेतकऱ्याच्या शेताचा शोध घेतला। तिथे असं काही दृश्य पाहायला मिळालं की गावकरीच नाही तर ते पोलीस सुद्धा आदरले। मी श्रीमंत होणार असे सर्वांना सांगत सुटलेल्या या शेतकऱ्यानं शेतात असा काही पराक्रम केला होता की पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली। डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला। एका साध्या शेतात जिथे पीक वाऱ्याने डोलायचं, तिथे या शेतकऱ्याने असं काही केलं होतं की पुढील 5 दिवसात तो करोडपती होणार होता। पोलीस त्याच्या शेतात आले, त्यांना सापडले ते झाड, पण हे झाडं साधी नव्हती। त्यांचे रूप, त्यांची संख्या आणि त्यांची स्थिती ही सगळी बाब दाखवते की हा प्रकार अचानक उगवणारा नव्हता। तपासात आढळले एकूण 37 किलो 500 ग्रॅम इतकी लागवड। हो, संख्या सांगितली जाते, पण संख्या म्हणजे फक्त आकडा। त्या आकड्यांच्या मागे एक साखळी, एक व्यापार, एक झडप आहे। आता विचार करा, 67.5 किलोग्रॅम या वस्तूची बाजारभावाची किंमत जप्तीनंतर ताब्यात घेतली तर अंदाजे 1,87,500 रुपये। आकडा पुन्हा विचार करा, 1,87,500। पैसा किती महत्वाचा आहे हे या अंकांनी सूचित केलं। परंतु प्रश्न अजूनही तितकाच जिवंत आहे, ही झाडे मात्र गांजाची होती। धाडीत सहभागी असलेले अधिकाऱ्यांचे पथक पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई सुरू केली, कारण जप्तीची वस्तू आणि त्याची साखळी कायदेशीरदृष्ट्या अत्यंत गंभीर आहे। आतापर्यंत आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अफवा आणि सत्य यांच्यात फटका नेहमीच मोठा असतो। एकीकडे लोकांचं चटकन त्यांना निष्कर्ष येतो, तर दुसरीकडे तपासाचा वेळखाऊ वेग आणि त्यातच आपलं नाशिक रेख आपलं सामुदायिक आकलन कधी कधी विसरू देते। पोलिसांना NDPS कायद्याअंतर्गत पोलिसांनी नोंद केली, पुढील तपास सुरू केलाय। परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जप्तीची वस्तू आणि शेतखाते यांच्यातील सुसंगती म्हणजेच ही एक सोपी चोरीची किंवा एक दिवसाची गोष्ट नाही। ही योजना आहे का? पुरवठा साखळी आहे का? स्थानिक विक्रीकऱ्यांचा हात आहे का? हे सारे प्रश्न उत्तराची वाट पाहत आहेत। लोकांनो, ही घटना आपल्याला शिकवते, बातम्यांमध्ये ज्या शब्दांनी भीती पसरवणं सोपं आहे त्याकडे आपण तोंड देतो, परंतु सत्य बाहेर येण्यासाठी मात्र वेळ लागतो। आणि म्हणूनच गदारोळ न करता तपशील पाहताना संयम ठेवा आणि मग निर्णय तसेच घ्या।